नमस्कार मित्रांनो, जर तुम्हालाही अशाच प्रकारचे काही फॉन्ट्स ॲड करायचे आहेत तुमच्या कॅपकट थ्रू रील कंटेंट क्रिएशनमध्ये किंवा तुम्ही जे काही सिनेमॅटिक्स व्हिडिओ बनवता त्यामध्ये तुम्हाला मराठी फॉन्टची खूप गरज पडते कधी कधी. सो लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या इंस्टावरती देखील अकाउंट आहे, तर तुम्ही आपलं काम पण चेक करू शकता. सिनेमॅटिक्स रील शूट आपण करतो. सो लेट्स गो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात आधी तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतरनं तुम्हाला सर्च बारमध्ये AMS फॉन्ट डाउनलोड म्हणून टाकायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला जी फर्स्ट लिंक येईल तीच तुम्हाला ओपन करायची आहे. डाउनलोड ऑल AMS हिंदी कॅलिग्राफी म्हणून येईल. ते ओपन केल्यानंतरनं तुम्हाला सगळ्या प्रकारचे मराठी फॉन्ट्स बघायला मिळतील. सगळे फॉन्ट तुम्ही एकदा चेक करून बघा. जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यापैकी मला एक आवडला होता फॉन्ट, तो मी आता लगेच डाउनलोड करून घेते आहे. तर डाउनलोडसाठी जास्त काही नाही, तुम्हाला डाउनलोड बटनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर सेव्ह फाईल्स करायचे. तिथे एक फोल्डर तुम्ही तुमच्या हिशोबाने क्रिएट करून घ्या. क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तो फॉन्ट जो आहे तो ॲड करून घ्या. ॲड करून झालं की लगेच सेव्ह करून टाका. आणि सेव्ह केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला ओपन करायचं आहे कॅपकट. तर कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर मी माझं तिथे एक प्रोजेक्ट ओपन केला. त्यानंतर आपण ॲड फॉन्ट करून घेणार आहे. फॉन्टमध्ये गेलात की तुम्ही फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट म्हणून एक ऑप्शन येत असेल. तिथे ॲड करून घ्या तुमचा जो काही नवीन फॉन्ट आहे. तिथे माय फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर आपण जी फाईल क्रिएट केली तिथे क्लिक करून ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर तुमचा जो काही फॉन्ट आहे तो इथे ॲड झालेला आहे. सो आता तुमचं यानंतरचं काम आहे की तुम्हाला जे काही टेक्स्ट हवे ते कॉपी करून घ्यायचं आहे. गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला युनिकोड टू AMS कन्व्हर्टर ते टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला फर्स्टच जी काही लिंक येईल ती ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर असं काही इंटरफेस येईल, काही ॲड येतील. तर स्किप करून तिथे तुम्ही जे टेक्स्ट घेतलं आहे ते पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करून तुम्हाला कन्वर्ट टू कॅलिग्राफी करायचं आहे. कॅलिग्राफी केल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जे काही आहे तुमचा युनिकोड तो तिथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला तोच युनिकोडचा जो आहे कॅपकटमध्ये तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर एंटर टेक्स्टपाशी जर तुम्ही पेस्ट करून घेतलं की तुम्हाला जो काही तुमचा फॉन्ट आहे तो मिळून जाईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती छान वाटतं, एकदम बघायलाही डोळ्यांना छान मस्त एकदम फॉन्ट क्रिएट झालेला आहे. तर मी काही फॉन्ट्स इथे ॲड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. 5 ते 6 फॉन्ट मी ॲड करून घेतलेत. तर अशाच प्रकारे तुम्ही फॉन्ट ॲड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल. आणि आपलं इंस्टाग्रामवरती देखील अकाउंट आहे, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं. सो बीट्रिक्स फोटोग्राफी म्हणून आहे. मी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करून ठेवेलच माझं इंस्टाचं अकाउंट. सो तिकडे जाऊन पण तुम्ही एकदा चेकआउट करू शकता माझं काम जे काही मी करते सिनेमॅटिक्सचं. सो बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.